नमस्कार, मैं सलोनी नामदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के रेलवे स्टेशन परिसर में जान से मारने की धमकी एक दुकानदार को दी गई। दरअसल 22 जून से 13 जुलाई तक आरोपी सौरभ आंबेडकर फिरियादी मेलविन जोसेफ को धमका रहा था। उसका कहना था कि यदि फिरियादी को रेलवे स्टेशन पे दुकान चलानी है तो उसे आरोपी को 30,000 रुपए देने पड़ेंगे। आरोपी ने फिरियादी को पीटा और चाकू दिखाकर जान से मारने की धमकी भी दी। पुलिस ने आरोपी को सक्करदरा इलाके से हिरासत में ले लिया है। इस मामले में पुलिस ने क्या कहा, आइए जानें। सदरची घटना ही रेल्वे स्टेशनची आहे। 22/6 पासून ते 13/7/24 पर्यंत हा जो आरोपी आहे सौरभ विलासराव आंबेडकर उर्फ आंबा, तो फिर्यादी मेलविन जोसेफ याला फोन करून धमकी देत होता। तुला जर तिथे दुकान चालवायचं असेल तर तू मला एवढे पैसे दे, आणि घटनेच्या दिवशी येऊन त्याला मारहाण केली आणि त्याला धमकी दिली, चाकून धाक दाखवला की तू जर नाही दिले तर तुला मी मारून टाकीन। त्यावर नाईट डीबी पथकाला तात्काळ माहिती देण्यात आली। तसेच माननीय डीसीपी झोंटू सर यांना सुद्धा याबद्दलची माहिती मिळाली होती। त्यांनी तात्काळ सदर माहिती आम्हाला दिली आणि मग तात्काळ आम्ही डीबी पथक यांना रवाना करून सदर आरोपीला सक्करदरा हद्दीतून केडीके कॉलेज जवळून त्याला अटक केलेली आहे। तो सध्या पीसीआर मध्ये आहे 1 दिवसाच्या। त्याला मोकामध्ये अटक झालेली आहे आणि तो रेकॉर्डवरचा हार्ड क्रिमिनल आहे। प्रवीण वाकोडे, रामेश्वर गीते आणि रमन खैरे या लोकांनी डीबी पथकाने ती कारवाई केलेली आहे। फोनवर वारंवार तो फोन करत होता आणि पहिल्यांदा एक वेळा त्यांनी येऊन त्याला मारहाण पण केली होती आणि घटनेच्या दिवशी सुद्धा तीच घटना केलेली आहे। 30,000 रुपयाची तो मागणी त्याला करत होता।